ब्रेस्ट काढणं किंवा ब्रेस्ट कन्झर्व करणं याच्यामध्ये ट्रीटमेंट ऑप्शन्स कमी किंवा जास्त होत नाहीत. ही बाई राहू शकते का आपल्या घरात, आपल्याबरोबर खाऊ शकते का, आपले कपडे आणि तिचे कपडे एकत्र करू शकते, आपल्या नातवंडांबरोबर खेळू शकते का, आणि जितक्या उशिरा तो डिटेक्ट होतो तितकं त्यांना ट्रीटमेंट ऑप्शन्स खूप असतात. बी टाऊनमध्ये सध्या चर्चा आहे ती ब्रेस्ट कॅन्सरची, आणि त्याचं निमित्त ठरलं आहे ती म्हणजे की आयुष्मान खुरानाची पत्नी ताहिरा कश्यप हिला पुन्हा एकदा ब्रेस्ट कॅन्सर झाला आहे. म्हणजे तिचा ब्रेस्ट कॅन्सर रिलॅप्स झाला आहे. 2018 साली ताहिराला ब्रेस्ट कॅन्सर झाला होता. त्यानंतर आता 7 वर्षानंतर तिचा ब्रेस्ट कॅन्सर रिलॅप्स झाला आहे. त्यामुळे बी टाऊनमध्ये ब्रेस्ट कॅन्सरची चर्चा आहे असं आपण म्हणतो आहोत, पण खरं तर एकंदरीतच भारतात ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण वाढतंय असं म्हटलं जातं आहे. वय जे आहे ब्रेस्ट कॅन्सर होण्याचं ते सुद्धा कमी वय येते असं म्हटलं जात आहे. ब्रेस्ट कॅन्सरबद्दलची काळजी घेणं म्हणूनच महत्त्वाचं झालेलं आहे. पण मग ब्रेस्ट कॅन्सरची काळजी कशी घ्यायची, ब्रेस्ट कॅन्सर झालाय हे समजू शकतं का, स्तनांचा कर्करोग हा किती धोकादायक असू शकतो, तो जीवघेणा ठरू शकतो का, आणि स्तनांचा कर्करोग होण्याच्या आधी काही टेस्ट करता येतात का की ज्याच्यावरनं आपल्याला कळू शकतं की स्तनांचा कर्करोग होऊ शकतो किंवा झालेला आहे. या सगळ्याबद्दलची आपल्याला चर्चा करायची आहे आणि माहिती घ्यायची. आत्ता सध्या मी आहे नायर हॉस्पिटलमध्ये, आणि नायर हॉस्पिटलमधल्या डॉक्टर जयश्री पंड्या माझ्यासोबत आहेत. डॉक्टर जयश्री पंड्या या स्वतः स्तनांच्या कर्करोगाच्या डिपार्टमेंटच्या प्रमुख आहेत. तसंच स्तनांचे जे वेगवेगळे आजार आहेत त्याच्यावर उपचार त्या इथं करतात, आणि महत्त्वाचं आहे ते म्हणजे की डॉक्टर यातल्या तज्ज्ञसुद्धा आहेत. डॉक्टर, स्वागत आहे तुमचं मुंबई तकमध्ये. थँक्यू. एकतर म्हणजे सर्वसामान्यांसाठी पडलेला प्रश्न, कर्करोग म्हटल्यावर जखम किंवा मग पाणी किंवा मग गाठ असंच लक्षात येतं, पण स्तनांचा कर्करोग होतो म्हणजे नेमकं काय होतं? कर्करोग म्हणजे कॅन्सर. स्तनाचा कर्करोग म्हणजे ज्या पेशी असतात त्या पेशी अनकंट्रोलेबल वाढतात आणि त्या गाठ बनून स्तनामध्ये राहतात. आता प्रत्येक गाठ जेव्हा स्तनामध्ये होते तेव्हा ते कर्करोगमध्ये रूपांतर होत नाही, पण जर त्या गाठी खूप आल्या आणि ती एकत्र मोठी गाठ बनली तर ती जीवदायक किंवा आपण मॅलिग्नंट गाठ म्हणतो ही होऊ शकते. आता असं आहे की म्हणजे आपल्या स्तनांची जी साईज किंवा ज्या पद्धतीचा स्तनांचा आकार आहे त्याच्यात कसं ओळखायचं की स्तनांचा कर्करोग आपल्याला झालेला आहे, म्हणजे कसं कळतं? हा एकदम चांगला प्रश्न आहे, कारण की आपल्या भारतामध्ये ज्या स्त्रिया आहेत त्या स्वतःच्या स्तनाला तपासायला त्यांना खूप लाज वाटते. बरोबर. कारण की त्यांना असं वाटतं की आपण जर स्तनाला हात लावला तर लोक वेगळ्या दृष्टीने बघतात. जेव्हा गाठ होते स्तनामध्ये आणि ती कॅन्सरची असते ती दुखलेली गाठ नसते, त्याला दुखाव होत नाही, म्हणजे दुखत नाही. जर आपल्याला काही अवयव दुखले तर आपण इमिजिएटली डॉक्टरांकडे जातो. म्हणून ही गाठ दुर्लक्ष केली जाते आणि त्यामुळे ती वाढते आणि नंतर मग स्त्रीला समजतं. तर ह्याच्यात काय की जर आपण स्वतःच्या स्तनाचं तपास केला तर आपल्याला ती गाठ लवकर बघायला मिळते. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की तुम्ही जे म्हणताय त्यानुसार म्हणजे आपण आपल्या हाताने सुद्धा लक्षात घेऊ शकतो स्तनांना हात लावून की तिथं गाठ आहे की नाही. अगदी सुरुवातीचं मला वाटतं की ही टेस्ट असू शकते, डॉक्टर हीच सजेस्ट करतात. हो, हीच टेस्ट पहिली आहे आणि ह्याला आपण सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन म्हणजे स्वतःचं स्वयं स्वतः तपासणे हे म्हणतो, आणि हे प्रत्येक स्त्रीने 20 वर्षानंतर केलेलं बरं असतं. म्हणजे 20व्या वर्षानंतर, वयाच्या 20व्यानंतर प्रत्येक स्त्री ही स्वतःच्या स्तनांची म्हणजे चाचपणी करून किंवा स्वतःचे स्तन जे आहे ते हात लावून तपासू शकते. आणि म्हणजे डॉक्टरांचं तुम्ही जसं म्हणताय त्याप्रमाणे 20व्या वर्षानंतर हे करणं गरजेचं आहे. डॉक्टर, आणखीन एक आहे ते म्हणजे की तंबाखू खाल्ल्यामुळे तोंडाचा कॅन्सर होतो, सिगरेट प्यायल्यामुळे फुफ्फुसांचा कॅन्सर होतो असं एक जनरल म्हटलं जातं. पण मग ब्रेस्ट कॅन्सर होण्याची कारणं काय, तो कशामुळे होतो? म्हणजे टाईट ब्रा घातल्यामुळे होतो, टाईट कपडे घातल्यामुळे होतो, खाण्यामुळे होतो, की आणखीन कशामुळे होतो? सगळ्यांच्या मनात हे असतं की टाईट ब्रा, काळी ब्रा, रात्री ब्रा घालायची की नाही, पण हे सगळं अंधश्रद्धा आहेत. यांच्यामुळे कॅन्सर होत नाही. पण जर स्थूलपणा असतो किंवा जर महिना लवकर सुरू झाला, नॉर्मली मुलीला महिना 12व्या वर्षी सुरू होतो तर तो लवकर सुरू झाला किंवा महिना उशिरा संपला तर हॉर्मोनल हिस्ट्री त्या वुमनमध्ये जास्त राहते आणि मग चान्सेस जास्त असतात. किंवा हल्ली युवक उशिरा लग्न करतात
उशिरा प्रेग्नन्सी होते, नंतर त्यांना फिगर ठेवायचं म्हणून दूध पाजत नाहीत, तर हे सगळे चान्सेस वाढतात. आणि एक मोस्ट इम्पॉर्टंट आहे की जर फॅमिली हिस्ट्री असली, म्हणजे आईला, आजीला, बहिणीला, तर त्या स्त्रीला कॅन्सर होण्याची शक्यता नॉर्मल पॉप्युलेशनपेक्षा जास्त असते. अच्छा डॉक्टर, तुम्ही एक आत्ता उल्लेख केला ते म्हणजे लग्न उशिरा झालं, त्यामुळे हा मला आत्ता पडलेला प्रश्न आहे ते म्हणजे की जर का ब्रेस्ट फीड केलं नाही तर ब्रेस्ट कॅन्सर होऊ शकतो, आणि ज्यांना दूधच येत नाही अशा मातांसाठी काय मग? दूध येत नाही तर त्याला दुसरा उपाय नाही, तर त्यांना टॉप फीड मुलासाठी देऊ शकतं. पण ज्यांना दूध येतं तर त्यांनी 3 ते 6 महिने मुलांना ब्रेस्ट फीडिंग केलं की कॅन्सर होण्याचे चान्सेस बरेच कमी होतात. अच्छा, एक आणखीन असा मुद्दा आहे ते म्हणजे की ज्या मातांनी कधीच ब्रेस्ट फीड केलेलं नाही, म्हणजे दूध नाही आलं म्हणून ब्रेस्ट फीड केलेलं नाही आहे, तर ह्या मातांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर होण्याचं किंवा स्तनांचा कर्करोग होण्याचं प्रमाण किती असतं, कशा पद्धतीनं असतं? कारण की ते दूध येत नाही, आणि दूध आहे ते प्रोटेक्टिव्ह मेकॅनिझम आहे, तर ते दूध आलं नाही तर त्या काहीच करू शकत नाहीत, बरोबर. तर त्यांच्यामध्ये नॉर्मल पॉप्युलेशनपेक्षा जर लवकर कॅन्सर डिटेक्ट झाला तर प्रमाण वाढतं, पण 40 किंवा 50 नंतर महिना बंद झाला की मग ते पॉप्युलेशन पर्सेंटेज सेम राहतं. ब्रेस्ट कॅन्सर झाला आहे किंवा म्हणजे गाठ नाही पण मग ब्रेस्ट कॅन्सरची शक्यता आहे, किंवा मग कशा पद्धतीने ओळखायचं की ब्रेस्ट कॅन्सर झालं, म्हणजे काय टेस्ट असतात का, जसं ब्लड टेस्ट करायची, एक्सरे काढायचा का, काय करायचं, म्हणजे कुठल्या टेस्ट कराव्या लागतात ब्रेस्ट कॅन्सर झालंय हे पेपरवर येण्यासाठी? कारण डॉक्टरसुद्धा जोपर्यंत पेपरवर येत नाही तोपर्यंत ट्रीटमेंट देत नाही. सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन हे सगळ्यात पहिलं आहे. जर त्या स्त्रीला गाठ लागली तर कुठच्याही वर्षाला ती डॉक्टरांकडे गेली पाहिजे. जर तिला असं शक्यताही वाटली की गाठ आहे तर ती डॉक्टरांकडे जाते. नाहीतर एरवी दरवर्षी जर तिला वाटत असेल किंवा फॅमिली हिस्ट्री असेल तर दरवर्षी डॉक्टरांकडे जाऊन ती डॉक्टरांकडनं स्तनाचा चेकअप करू शकते. एकदा स्तनाचा चेकअप केल्याने डॉक्टरना शंका आली की ते आहे गाठ, नॉट नेसेसरी कॅन्सर, मग आपण पुढचे इन्व्हेस्टिगेशन्स करू शकतो. काही लक्षणं असतात का स्तनांच्या कर्करोगाची, म्हणजे पस होतं, फुगतं स्तन, किंवा मग एका स्तन मोठं वाटतं, छोटं वाटतं, आत जातं स्तन, अशी काही लक्षणं असतात का? हे ना मी नेहमी सगळ्यांना सांगते की आपल्याकडे छोटा आरसा असतो घरात, तर त्या आरशाच्या समोर आपण उभे राहिलो तर ज्या स्तनामध्ये गाठ आहे ते स्तन कमी खालती पडेल, नॉर्मल स्तन खालती पडेल आणि ते स्तन खालती पडणार नाही. नंतर जे आपण निपल म्हणतो ते निपल आतमध्ये गेलेलं, किंवा चामडीला डिम्पलिंग किंवा खड्डा पडणे, किंवा निपलमधनं रक्त किंवा पांढरं द्रव्य किंवा काळं द्रव्य येणे, आणि मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे सुरकुतलेल्या संत्र्यासारखी जर चामडी दिसली स्तनांची की निप्पलची? स्तनाची, आणि काखेमध्ये गाठ दिसली तर हे सगळे लक्षणं कर्करोगाचे आहेत. आणि म्हणजे हा जो स्तनांचा कर्करोग ब्रेस्ट कॅन्सर कुठल्या वयापासून कुठल्या वयापर्यंत होऊ शकतो, किंवा मग जसं काही आजार आहेत ते मेनोपॉज नंतर होण्याची शक्यता असते, तर ब्रेस्ट कॅन्सरच्या बद्दल आपण काय म्हणू शकतो, कुठल्या वयात होऊ शकतो तो? नॉर्मली ब्रेस्ट कॅन्सर मेनोपॉज नंतर होतो, पण कॅन्सर कुठच्याही वयाला बाद करत नाही, त्यामुळे लवकरही कॅन्सर डिटेक्ट होतो पण त्याची शक्यता कमी असते. 40व्या वर्षानंतर चान्सेस कॅन्सर होण्याचे जास्त असतात, पण ज्यांना फॅमिली हिस्ट्री असते त्यांना 23व्या वर्षी, 30व्या वर्षी, 40व्या वर्षी ही कॅन्सर होऊ शकतो. म्हणून आपण स्क्रीनिंग प्रोग्राम जे म्हणतो ते नॉर्मल पॉप्युलेशनला 40 वर्षानंतर सोनोग्राफी आणि मॅमोग्राफी करायची असते, पण ज्यांना फॅमिली हिस्ट्री असते त्यांना आपण लवकर सोनोग्राफी आणि मॅमोग्राफी करतो, म्हणजे जर त्यांना कॅन्सरची शक्यता जास्त असते तर ते लवकर प्रमाणात पकडू शकतो. मॅमोग्राफीचा उल्लेख केलात तुम्ही, म्हणून म्हणजे मॅमोग्राफी हा एक भाग आहे ज्यातनं स्तनांचा कर्करोग झाला आहे की नाही हे लक्षात येतं, पण ही मॅमोग्राफी करायची पण काही बंधनं असतात असं मी ऐकलेलं आहे, तर त्याने पण स्तन दबलं जातं काय, त्याला म्हणजे असं पकडल्यासारखं होतं, असं काही अनेक जण अनेक गोष्टी म्हणतात. तर तुमच्याकडनं समजून घ्यायचं की मॅमोग्राफी हे करण्यासाठीचं वय निश्चित असतं का, म्हणजे या वयाच्या वरच्या व्यक्तींचंच मॅमोग्राफी केलं जातं, त्याच्या खालच्या वयांच्या व्यक्तीचं केलं जात नाही, तर काही वय ठरलेलं आहे का, आणि मॅमोग्राफी किती वेळा करायला लागते एका व्यक्तीला किंवा करणं अपेक्षित असतं? पहिलं तर मॅमोग्राफी हे एक्सरे सारखं असतं, पण त्याच्यामध्ये स्तन 2 बाजूंनी दाबतात आणि म्हणून ते प्रेशर येतं आणि काही लोकांना दुखतं. मॅमोग्राफी एकच इन्व्हेस्टिगेशन कधी करत नाहीत,
त्याच्याबरोबर सोनोग्राफी करतात. तर आम्ही सोनोग्राफी आणि मॅमोग्राफी म्हणतो. आता जर आपण लहान वयात केलं तर ब्रेस्ट फर्म असतात, तर मॅमोग्राफीमध्ये रॉंग डायग्नोसिस होण्याची शक्यता असते. म्हणून 30 वर्षानंतर जर आपण मॅमोग्राफी केली तर आपल्याला रिझल्ट्स प्रॉपर पॉझिटिव्ह या निगेटिव्ह येण्याची शक्यता वाढते. आणि जे स्क्रीनिंग प्रोग्राम मी तुम्हाला सांगितले ते 40 वर्षानंतर दरवर्षी आधी सुरुवातीला आपल्याला मॅमोग्राफी आणि सोनोग्राफी करायची, आणि त्याच्यानंतर जर ती नॉर्मल असली तर दर 3 वर्षांनी किंवा 5 वर्षांनी करायची. फॅमिली हिस्ट्री असली तर परत मी सांगते, कमी वयामध्ये 25 किंवा 30 वर्षामध्ये आपण स्क्रीनिंग मॅमोग्राफी आणि सोनोग्राफी करायला हवी. जसं तुम्ही मगाशी म्हटलात त्याप्रमाणे की मेनोपॉज नंतर होण्याचे चान्सेस असतात जास्त, तर मेनोपॉज नंतर किती वर्षामध्ये करायला हवं, म्हणजे किती काळाने मॅमोग्राफी करायला हवी किंवा टेस्टिंग करायला हवं? मिनोपॉज बायकांचा 40 वर्षाला येतो, 45-50 वगैरे. जितक्या उशिरा मिनोपॉज येतो तितके चान्सेस वाढतात. पण आपण असोसिएशन ऑफ ब्रेस्ट सर्जरी जे आहे त्यांनी 40 वर्ष हे स्क्रीनिंगचा पहिला वर्ष ठरवलं आहे. अच्छा. तर तेव्हा आपण सोनोग्राफी आणि मॅमोग्राफी करायची, आणि नंतर 3 ते 5 वर्ष, ह्या 3 ते 5 वर्षामध्ये कधी गाठ आढळली तर 3 वर्षासाठी थांबायचं नाही. अच्छा. मग त्वरित आपण सोनोग्राफी आणि मॅमोग्राफी करायची. एक म्हणजे मलाच आत्ता पडलेला प्रश्न आहे तो म्हणजे की 40व्या वर्षाच्या ज्या बायका आहेत ज्यांचे पिरियड्स थांबलेले नाही आहेत, तर त्यांनी काय करायचं? त्यांनी मॅमोग्राफी आणि सोनोग्राफी करणं अपेक्षित आहे का, करणं गरजेचं आहे का? म्हणजे जे पिरियड्स येत आहेत त्यांना सुद्धा कॅन्सर होऊ शकतो का, स्तनांचा कर्करोग? हो, कारण की महिना आला किंवा नाही आला त्याच्यामध्ये चान्सेस वाढत किंवा कमी नाही होत. जितका महिना जास्त येतो 50 नंतर तितके चान्सेस होण्याचे वाढतात. म्हणून एज आपण फिक्स केलाय की 40 वर्षामध्ये नॉर्मल पॉप्युलेशनला स्क्रीनिंग मॅमोग्राफी आणि सोनोग्राफी करायची. अच्छा. आणि आताच म्हणजे जे ज्यांना काहीच डिटेक्ट झालेलं नाही आहे तर त्यांनी असं किती वर्षाच्या गॅपने मॅमोग्राफी करायला हवी किंवा मग सोनोग्राफी करायला हवी? एकदा आपण 35 किंवा 40 वर्षाला केली आणि त्याच्यामध्ये काही डिटेक्ट झालं नाही आणि नंतर जर त्या स्त्रीला गाठ लागली नाही तर 3 ते 5 वर्षामध्ये स्क्रीनिंग मॅमोग्राफी आणि सोनोग्राफी करावी. अच्छा. पण परत फॅमिली हिस्ट्री असली तर लवकर वयामध्ये करायची, आणि ते दर 2 वर्षांनी मॅमोग्राफी सोनोग्राफी करायला हवी. आपण ट्रीटमेंटबद्दल बोलतोय, पण म्हणजे अशा दुर्दैवी महिला असतात की ज्यांना डिटेक्ट होतो स्तनांचा कर्करोग किंवा ब्रेस्ट कॅन्सर, तर मग त्यांच्यासाठीची ट्रीटमेंट काय आहे? अगदी इमिजिएट ट्रीटमेंट काय आहे? गोळ्यांनी बरं होतं का, की मग रेडिएशन घ्यावं लागतं, केमो घ्यावं लागतं? म्हणजे एक सर्वसामान्य असे समज आहे ते म्हणजे की एकदा कॅन्सर झाला की तुम्हाला आता रेडिएशन, केमो ह्याच्यापासून सुटका नाही. तर स्तनांच्या कर्करोगामध्ये पण हीच अवस्था आहे का? कुठल्या स्टेजला कुठली ट्रीटमेंट दिली जाते? आता स्तनाचा कर्करोग जो आहे तो 4 स्टेजेसमध्ये असतो. फर्स्ट स्टेज, सेकंड स्टेज, थर्ड आणि फोर्थ. तर पहिला स्टेज आहे तो लवकर डिटेक्ट करतात. अशा वेळेला आपण हल्ली स्तन न काढता फक्त गाठ काढू शकतो, आणि नंतर जे खाकेमध्ये गाठी असतात त्यांचा तपास करून बघू शकतो की ते तिकडे स्प्रेड झालं आहे की नाही. दुसऱ्या आणि तिसऱ्या स्टेजमध्ये आपल्याला जरा ब्रेस्ट कन्झर्व करणं कठीण जातं, त्यामुळे ते स्तन काढायचं असतं. आणि पॅथॉलॉजीमध्ये आपल्याला ॲक्च्युअल जो रिपोर्ट येईल त्याच्यानंतर आपल्याला किमो किंवा रेडिएशन किंवा गोळ्या नंतर लागतील की नाही हे समजतं. कारण त्या पॅथॉलॉजीमध्ये भाग असतात ज्याला आम्ही मेडिकल लँग्वेजमध्ये इम्युनोहिस्टोकेमिस्ट्री म्हणतो. तर त्याच्यावरती किमो, रेडिओ पॉसिबल आहे की नाही किंवा हॉर्मोनल ट्रीटमेंट देऊ शकतो की नाही हे नंतर मग आपण डिसाईड करतो. ब्रेस्ट काढण्याचा उल्लेख तुम्ही केलाच आहात म्हणून मी त्या मुद्द्याकडे येते. महिलांमध्ये एक समज आहे, ब्रेस्ट कॅन्सर झाला म्हणजे आता आपल्याला एक ब्रेस्ट गमवावं लागेल, एक किंवा दोन्ही ब्रेस्ट गमवावे लागतील. तर प्रत्येक वेळेस ब्रेस्ट कॅन्सरमध्ये ब्रेस्ट गमवावा लागतो का, म्हणजे काढून टाकला जातो का? काय म्हणजे डॉक्टरांच्या ह्याच्यानुसार काय आहे की ब्रेस्ट काढणं हे पुढे रिलॅप्स न होण्यासाठीचं एक फायद्याचं गोष्ट सांगितली जाते, किंवा म्हणजे कशा पद्धतीने ट्रीटमेंट होते? ब्रेस्ट काढावाच लागतो का, न काढल्यानं पण चालतं का? जसं मी आधी सांगितलं, स्टेज 1 असेल तर ते गाठ 2 सेंटीमीटरहून लहान असते, तर त्यावेळेला आपण ब्रेस्ट न काढता फक्त गाठ काढू शकतो. आणि काकेतल्या ज्या गाठी सांगितल्या त्या 2-3 सॅम्पल करून पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह आहेत का समजतं. त्या जर निगेटिव्ह असल्या तर फर्दर ट्रीटमेंट म्हणजे किमो किंवा रेडिओ घ्यायला लागतो की नाही ते डिसाईड होतं. रेडिएशन नॉर्मली आपण ब्रेस्ट कन्झर्व केलं की 100% लागतं,
पण वेदर इंजेक्शन घ्यायला लागतात की नाही ते आपण नोडवरती किंवा काखेतल्या गाठीवरती पॉझिटिव्हिटीमध्ये डिसाईड करतो. आता जर स्टेज 2 आणि 3 बघितलं तर नॉर्मली ती गाठ 3-4 सेंटीमीटर मोठी असते. पण काही स्त्रिया सांगतात की आम्हाला स्तन काढायचं नाही आहे. मग आपण काय करू शकतो की पहिल्यांदा किमोथेरपी देऊ शकतो, इंजेक्शन्स. त्या इंजेक्शन्सने आपण गाठ छोटी करू शकतो आणि नंतर मग आपण ब्रेस्ट कन्झर्वेशन किंवा फक्त गाठ काढणे आणि स्तन ठेवणे हे ठेवू शकतो. दुसरा स्तन काढायची प्रत्येक वेळेला गरज नसते. जर त्या स्तनाला काही सिम्पटम्स आले आणि मग इन्व्हेस्टिगेट केलं त्याला आपण काय म्हणतो की एका ब्रेस्टमधनं दुसऱ्या ब्रेस्टमध्ये कॅन्सर स्प्रेड झाला आहे, मगच त्याची ट्रीटमेंट वेगळी करायला लागते. तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे ब्रेस्ट काढण्याची काही प्रत्येक वेळेस गरज नसते, पण काही महिलांचा असा हट्टच असतो की मला ब्रेस्ट नाही काढायचं, मी ट्रीटमेंट घेईन, किती वाटेल तेवढी ट्रीटमेंट घेईन, पण मी ब्रेस्ट नाही काढणार. पण मग जेव्हा आवश्यक आहे तेव्हा ब्रेस्ट काढलं गेलंच पाहिजे का? आणि म्हणजे महिलांनी कसा विचार करायला हवा की काय जास्त सोपं असेल, जास्त काळ अधिक ट्रीटमेंट घेणं की त्या काळामध्ये ब्रेस्ट काढणं? ब्रेस्ट काढणं किंवा ब्रेस्ट कन्झर्व करणं याच्यामध्ये ट्रीटमेंट ऑप्शन्स कमी किंवा जास्त होत नाहीत. काही लोक सांगतात की ब्रेस्ट कन्झर्व करायचं, पण सर्जन्सने किंवा डॉक्टर्सने डिसाईड करायचं की औषध देऊन ते किती कमी होऊ शकतं आणि हे कन्झर्व करू शकतो का. स्त्रीच्या हट्टाने ब्रेस्ट काढायचं किंवा स्त्रीच्या हट्टाने ब्रेस्ट ठेवायचं हे मेडिकली ॲक्सेप्टेबल नाही. आणि महिलांनी पण असा हट्ट धरू नये की जेव्हा आवश्यक असेल तेव्हा ब्रेस्ट काढलं गेलं पाहिजे आणि जेव्हा नाही आवश्यक तेव्हा म्हणजे काढण्यासाठीचा उगीचचा हट्ट करता कामा नये. आता ह्या वरनच मला एक सुचलं ते म्हणजे की टॅबू असतो अनेकदा महिलांच्या मध्ये की ब्रेस्ट काढणं आणि मग आपण कसे दिसू, कारण स्त्रीची ओळख म्हणजे तेवढीच ओळख नसते, पण स्त्रीच्या शरीराची ओळख म्हणून स्तनांकडे पाहिलं जातं. तुमच्याकडे अशा केसेस आल्या होत्या का? आणि त्याच्या वेळेस म्हणजे कसे तुम्ही डील करता ब्रेस्ट काढल्यानंतर, किंवा मग काय त्यांना सजेशन देता, काय करतात अशा महिला जेव्हा त्यांचं ब्रेस्ट काढलं जातं आणि मग जेव्हा त्यांना समाजात वावरायचं असतं तेव्हा? तर असं टॅबू तर आहेतच, तर मग काय करता तुम्ही, स्वतः काय करता? बरोबर आहे, एक्सलंट क्वेश्चन आहे. कारण की सगळ्यांना काय वाटतं की जेव्हा आपलं स्तन काढलं तेव्हा आपल्याला एक बाजूला ब्लाऊज किंवा ड्रेस किंवा साडी घातली तर मग एक बाजू फ्लॅट दिसते आणि एक बाजू नॉर्मल दिसते. कॉस्मॅटिकली फक्त त्याची गरज नाही आहे, पण तुम्ही असा विचार करा की आपण खांद्यावरती 2 बाजूला 2 किलो वजन घेतलं आहे आणि एका बाजूला वजन नाही आहे आणि एका बाजूला 2 किलो आहे, तर तो 2 किलोच्या बाजूला खांदा आपला टर्न होणार. तर ह्या बाजूला ब्रेस्ट आहे आणि ह्या बाजूला ब्रेस्ट नाही, तर खांदा एका बाजूला टर्न होईल आणि त्याच्यामुळे पुरी जी स्पाईन आहे ती पण एका बाजूला टर्न होईल. त्यामुळे पोश्चर, बॅलन्स सगळं चेंज होतं. तर आम्ही काय करतो, 3 प्रकार असतात. एक तर प्लॅस्टिक सर्जरी करू शकतो, ज्याच्यामुळे ऑपरेशन करायच्या वेळेला दुसरे स्नायू घेऊन तिकडे ब्रेस्ट बनवू शकतो. दुसरं म्हणजे काहीकाहींना ते नको असतं, तर आम्ही ब्रा देतो. त्या ब्राला पॉकेट असतं आणि त्या पॉकेटमध्ये आपण सिलिकॉन ब्रेस्ट घालतो, म्हणजे ते शरीराला टच होत नाही, ते त्या पॉकेटमध्ये राहतं आणि नॉर्मल स्त्री ब्रा घालते तशी दररोज धुवू शकते आणि ते 2 ते 3 वर्ष आपण वापरू शकतो. सगळ्या कलरचे ब्रा येतात, सगळे ब्युटिफुल ब्रा येतात आणि तिला आपल्या स्त्रीत्वाचा अभिमान वाटू शकतो. हां, म्हणजे स्त्रीत्व म्हणजे जे त्यांना वाटते की ही आपली ओळख आहे, तर त्याच्यासाठी तुम्ही अशा पद्धतीनं मदत सुद्धा करता. पण अनेकदा मी असं ऐकलंय की जसं तुम्ही पण मगाशी उल्लेख केलात की म्हणजे प्लास्टिक सर्जरी सुद्धा केली जाते. पुन्हा एक तिथं ब्रेस्ट बसवण्यासाठीचा हट्ट काही जणांचा असतो, फिगर, आणि पुन्हा हा टॅबू आहे समाजाचा आणि स्वतःची एक मानसिकता पण आहे. तर तुम्ही सजेस्ट करता का की ब्रेस्ट कॅन्सरमध्ये एक ब्रेस्ट रिमूव्ह केला की त्याच्यानंतर दुसऱ्या पद्धतीनं ब्रेस्ट इम्प्लांट करणं, म्हणजे जो बायोलॉजिकल ब्रेस्ट आहे तशा पद्धतीनं एक मांसाचा गोळा तिथं इम्प्लांट करणं, हे तुम्ही सजेस्ट करता का की हे इंजुरियस ठरू शकतं फॉर फर्दर लाईफ? इंजुरियस ठरू शकत नाही, कारण की फायनली आपण स्वतःचाच स्नायू घेऊन स्वतःचाच ब्रेस्ट बनवत आहे. पण ते ब्रेस्ट जे आहे ते फक्त कॉस्मॅटिक आहे, त्याला सेन्सेशन्स नाही, पेन नाही आणि त्याच्यामधनं दूध येणार नाही. पण कधी कधी काही लोकांना वाटतं की ते प्रॉस्थेसिस घातलं की ते शेप नॉर्मल दुसऱ्या ब्रेस्टसारखं नसतं, तर प्लॅस्टिक सर्जन्स वजन वगैरे घेऊन, शेप वगैरे घेऊन कृत्रिमरित्या नॉर्मल ब्रेस्टचा शेप देऊ शकतात आणि त्याच्यावरती पण आपण रेडिओथेरपी देऊ शकतो, किमोथेरपी कंटिन्यू करू शकतो. सो इट इज नॉट हार्मफुल टू द पेशंट.
तुम्ही आता बोलताना काही गोष्टींचा उल्लेख केला म्हणून की काखेत सुद्धा गाठी येतात. तर म्हणजे ब्रेस्टचा कॅन्सरला काखेत गाठी येतात हे कसं काय? म्हणजे हे हा पडलेला प्रश्न आहे की तिथे पसरलेला कॅन्सर असतो तो की इन जनरली काखेतनंच गाठींची सुरुवात होते, कारण TB मध्ये सुद्धा काखेत गाठ येते, म्हणून हा प्रश्न आहे. बरोबर. ब्रेस्टला काखेत गाठ आधी येत नाही. हां. ते सगळं ब्रेस्टचं जे द्रव्य असतं ते काखेमध्ये ड्रेन होतं. तर ब्रेस्टला जेव्हा गाठ आली आणि नंतर ती स्प्रेड झाली, त्याला आपण स्टेज 2, 3 म्हणतो, आणि मग ती काखेत गेली तर मग तिकडे गाठी येतात. तर ऑलवेज आम्ही असं म्हणतो की हे ब्रेस्टचं कॅन्सर काखेमध्ये स्प्रेड झालं आहे आणि मग ती स्टेज पुढे वाढते. काखेमध्ये पहिल्यांदा गाठ कधी येते? जेव्हा बाईला आरशामध्ये काखेतली गाठ दिसते, पण ती ब्रेस्ट पाल्पेट न केल्यामुळे तिला ब्रेस्टमधली गाठ दिसत नाही किंवा फील होत नाही. ब्रेस्ट कॅन्सरमध्ये तर ट्रीटमेंटचा आपण मगाशी जसा उल्लेख केला त्याप्रमाणे म्हणजे आहेत, टप्पे आहेत त्याचे. तर काय महत्त्वाचं असतं ब्रेस्ट कॅन्सरमध्ये? म्हणजे अनेकदा असं सांगितलं जातं की केमो रेडिएशन घेत असताना डाएटसुद्धा तितकाच महत्त्वाचा असतो. अनेकदा डाएट घेण्याच्या पण अडचणी निर्माण होऊ शकतात. ब्रेस्ट कॅन्सरमध्ये खाणं कमी होतं का, वजन कमी होतं का, आणि मग त्याच्यासाठी मग ही ट्रीटमेंट घेत असताना हा डाएट फॉलो करायला लागतो, अशा काही गोष्टी आहेत का? आणि ट्रीटमेंटमधलं महत्त्वाचं काय असतं ब्रेस्ट कॅन्सरच्या? ब्रेस्ट कॅन्सरमध्ये जर सर्जननी किंवा ऑन्कॉलॉजिस्टनी किमोथेरपी, रेडिओथेरपी आणि हॉर्मोनल थेरपी डिसाईड केली. किमोथेरपीमध्ये पहिल्या 3-4 दिवसामध्ये वॉमिटिंग होतं, नॉझिया होतं, पोट दुखतं आणि त्यांना खायला इच्छा होत नाही. पण लकीली हे 2-3 दिवसच राहतं आणि त्याच्यानंतर पहिले, कारण की कधीकधी ट्रीटमेंट आठवडा असते, कधीकधी ट्रीटमेंट 21 दिवसाची असते. तर त्यांना त्या 21 दिवसामध्ये परत नॉर्मल यायला आणि परत खुराक घ्यायला ते नॉर्मल होऊन जातात. आणि हाय प्रोटीन डायट, गुड लाईफस्टाईल चेंजेस आणि मेंटल पीस हे 3 व्हेरी इम्पॉर्टंट आहे. तुम्ही मेंटल पीसचा उल्लेख केला म्हणून मी हा प्रश्न विचारते, ते म्हणजे की अनेकदा ब्रेस्ट कॅन्सर झाल्यानंतर महिलांकडे बघण्याचा त्यांच्या नवऱ्यांचा, हजबंड, सो कॉल्ड पार्टनरचा एक दृष्टिकोन वेगळा असतो. त्यांचे सुद्धा काही टॅबू असतात की आता आपल्या बायकोला ब्रेस्ट कॅन्सर झाला, नाव आय कांट टच हर. ती म्हणजे कुटुंबात सुद्धा एक वेगळी वागणूक दिली जाते महिलांना, आणि म्हणजे विशेषत्वानं पार्टनरकडनं याबद्दलच्या अडचणी येतात. तर नॉर्मल लाईफ असू शकतं का, सेक्स लाईफ असू शकतं का, पार्टनर म्हणून जे मेंटली कनेक्टेड आहेत त्यांचा काही प्रश्न नाही, पण जे शरीर आणि फक्त शरीराचा विचार करतात त्यांच्यासाठी हा मुद्दा असू शकतो. तर असे पण टॅबू आहेत समाजामध्ये की आता नाव शी इज ऑफ माय नो यूज, अशा पद्धतीचं. तर असे केसेस तुम्ही पाहिलेले आहेत का? अशांना काय तुम्ही सल्ला द्याल? अशा पार्टनर्सना, नवऱ्यांना काय सल्ला द्याल? आणि ब्रेस्ट गेलं म्हणजे लाईफ एंड होत नाही, तर काय सांगाल तुम्ही असे समाजातले हे जे टॅबू आहेत त्यांना, आणि विशेषत्वानं पार्टनर्सना? आमच्याकडे अनलकीली बोलायला पाहिजे, दर महिन्याला ऑलमोस्ट 30 ते 40 पेशंट्स आम्ही बघतो. तर आम्ही इन्सिस्ट करतो की त्यांचा मुलगा किंवा त्यांचा नवरा त्यांच्याबरोबर डायग्नोसिस सांगताना यावा, आणि तो आला की त्यांना आम्ही सगळं समजावतो. मोस्ट इम्पॉर्टंट काय सांगतो की संसर्ग जन्म नाही. कारण त्यांना काय वाटतं की ही बाई राहू शकते का आपल्या घरात, आपल्याबरोबर खाऊ शकते का, आपले कपडे आणि तिचे कपडे एकत्र करू शकते, आपल्या नातवंडांबरोबर खेळू शकते का. तर पहिलं हे जे सोशल स्टिग्मा आहे तो आम्ही त्यांना स्ट्रेस करतो की हा स्टिग्मा नाही आहे. राहिलं इंटरपर्सनल रिलेशनशिप बिटवीन हजबंड अँड वाईफ, तर हजबंडना सांगतो की यू कॅन हॅव अ नॉर्मल लाईफ द वे यू आर हॅविंग बिफोर. देर इज नो टॅबू टू सेक्स, देर इज नो टॅबू टू टचिंग द ब्रेस्ट, देर इज नो टॅबू टू टचिंग द साईड विच इज ऑल्सो ऑपरेटेड. आणि तिसरी गोष्ट म्हणजे जर हजबंड वाईफला सपोर्ट करतो तर मेंटल वेलबिंग राहणारच. तुम्ही स्पेसिफिकली उल्लेख केला म्हणून मुलाला किंवा मग नवऱ्याला बोलत होतं, पण फॅमिलीचा इतर मेंबरला नाही बोलवत का तुम्ही? किंवा मुलगी असेल तर मग काय, का दोनच म्हणजे पुरुषांनाच बोलवतात? कारण की बायका आहेत त्या एक दुसऱ्यांबरोबर कनेक्ट होऊ शकतात. पुरुष आणि मुलगा त्या लोकांना ॲक्च्युली ते ना शन नाही करत, पण त्यांना भीती वाटते. तर त्यांची पहिली भीती घालवायला पाहिजे, आणि एकदा त्याने ॲक्सेप्ट केलं की मग पेशंट आणि बाकीचे सगळे रिलेटिव्ह इझिली ॲक्सेप्ट करतात. खरं हा माझा सुरुवातीचा प्रश्न असायला होता, म्हणजे मधल्या काळातला, पण आत्ता विचारते, ब्रेस्ट कॅन्सरमध्ये जखम होते का?
जशी तोंडाच्या कॅन्सरमध्ये तो खूप एका लास्ट स्टेजला किंवा थर्ड फोर्थ स्टेजला जखम होते की अनेकदा तर जखमेमुळेच तोंडाचा कॅन्सर लक्षात येतो, पण जखम होते का ब्रेस्ट हो, कॅन्सरमध्ये? जर स्टेज 3 आणि 4 मध्ये जर त्यांनी ट्रीटमेंट घेतली नाही आणि ती गाठ एकदम पिघळली तर ते अल्सर म्हणून किंवा जखम म्हणून पण येऊ शकतात. अच्छा, आपण थोडंसं इंटरव्ह्यूच्या शेवटीकडे आलेलो आहे. लोकांना असं वाटतं की ब्रेस्ट कॅन्सर झाला म्हणजे आता संपलं आयुष्य, म्हणजे जनरली कॅन्सर झाला म्हणजे आयुष्य संपलं, पण ब्रेस्ट कॅन्सरमध्ये सर्वायवल रेट किती आहे? म्हणजे मृत्यू होतच नाही असंही नाही, पण होतो तर तो मग किती प्रमाण आहे त्याचं? आणि म्हणजे कशा पद्धतीनं ब्रेस्ट कॅन्सर म्हणजे हार्मफुल आहे, अगदी डायरेक्ट मृत्यू असं तर नाही आहे ना? कर्करोग म्हटलं की सगळ्या लोकांना मृत्यू वाटतं. डॉक्टर्स ट्रीटमेंट देतात, बरोबर. आपण किती प्रयत्न केला तरी शेवटी आपण देव नाही. पण जर स्त्रिया स्टेज 1 किंवा स्टेज 2ला लवकर आल्या तर आपण त्यांना पुरी ट्रीटमेंट दिली, स्त्रियाने पुरा फॉलोअप घेतला आणि त्या बरोबर डॉक्टरांकडे 6-6 महिन्यांनी येत राहिल्या तर स्टेज 1 आणि 2ला 10 वर्षामध्ये देखील 10% कमी रिलॅप्स होतो. अच्छा. पण जर स्टेज 3, स्टेज 4 अल्सर जखम घेऊन आल्या तर मग ते 30 ते 35% जास्त मृत्यू होण्याची शक्यता असते. मृत्यूचं तर आपण बोललो, पण त्याच्याही पेक्षा भयानक म्हणजे एकदा ती ट्रीटमेंट आपण घेतली काही काळासाठी आणि मग त्याच्यानंतर पुन्हा तो ब्रेस्ट कॅन्सर येतो का, रिलॅप्स होतो का? कॅन्सर रिलॅप्स होणं हे खूप त्रासाचं असतं असं म्हटलं जातं. तर ब्रेस्ट कॅन्सरचं पण तसंच आहे. म्हणजे ताहिराच्या केसमध्ये तर तिला 7 वर्षांनंतर रिलॅप्स झाला. तर किती काळानंतर तो रिलॅप्स होऊ शकतो? असं प्रत्येक पेशंट वाईज एक ठरलेला काळ असतो का, की कशा पद्धतीने ते डिसाईड होतं, म्हणजे हा रिलॅप्स होतो का, पुन्हा येऊ शकतो का ब्रेस्ट कॅन्सर? जर फॅमिली हिस्ट्री नसली तर रिलॅप्स रेट अर्ली स्टेजला खूपच कमी आहे. पण जर फॅमिली हिस्ट्री असली आणि यंग, जितके यंग असाल तुम्ही आणि जेव्हा तुम्हाला कॅन्सर डायग्नोज झाला तर रिलॅप्सचे चान्सेस वाढतात. जर तुम्हाला 40-45 नंतर कॅन्सर झाला तर रिलॅप्सचे चान्सेस देखील स्टेज 1, स्टेज 2 मध्ये खूपच कमी असतात. त्यामुळे ती 10 वर्ष, 15 वर्ष असं ठामपणे बोलू शकते. आत्ता म्हणजे खरं तर आत्ता मला आठवलं की एके ठिकाणी मी वाचलं होतं की 104 वर्षांच्या आजींना एका ब्रेस्ट कॅन्सर झाला होता आणि त्यांनी ट्रीटमेंट केली आणि त्या व्यवस्थित झाल्या. म्हणजे मी माझ्याकडे पाहिलेले असे आहेत की ज्यांना साधारण 70-80च्या वयानंतर झालेले कॅन्सर आहेत ना, त्या आजी एकदम टकाटक किंवा ठणठणीत असतात, त्यांना कसलाही त्रास होत नाही आणि त्यानंतरही त्या अशा खूप म्हणजे काम करू शकतात, खचून जात नाहीत, दमलेल्या नसतात, त्यांची तीच ताकद असते, त्याच गोष्टी. असं का होतं? कारण की त्यांचा कॅन्सर खूप उशिरा वयामध्ये डिटेक्ट झाला. अच्छा. आणि जितक्या उशिरा तो डिटेक्ट होतो तितकं त्यांना ट्रीटमेंट ऑप्शन्स खूप असतात आणि त्यांना क्युअर, म्हणजे आपण जे म्हणतो की कॅन्सर शरीरातनं पुरा निघून गेला ट्रीटमेंट घेऊन, या चान्सेस जास्त होऊ शकतात. तर ह्या सेम बाईला जर 30 वर्ष 40 वर्षामध्ये झाला तर तिचा एंड पॉईंट वेगळा असेल. आणि आम्हीच 3-4 लोकांचं ऑपरेशन केलं आहे. मी त्या आजींना सांगत होते की ऑपरेशन नका करू, मला काही प्रॉब्लेम नाही, मी करते. त्या केल्या. आता आम्हाला 7-8 वर्ष फॉलोअप करतायत आणि त्या प्रत्येक वेळेला असं मुलीसारखं वागवतात. तुम्ही एक बरं झालं तुम्ही सांगितलं की तुम्ही सजेस्ट केलं होतं की त्यांना ऑपरेशन नका करू म्हणून. हो. तर कुठल्या वयाच्या नंतर ते ऑपरेशन करावं नाही लागत, अशा म्हणजे जास्तीचं वय असेल तर? आणि का मग तुम्ही असा सल्ला देता ऑपरेशन करायला नको म्हणून? कारण गाठ काढली तर उलट जास्त सेफ असं समजतो अर्ली स्टेजमध्ये, पण मग ह्या वाढलेल्या वयाच्या लोकांना का असा? कारण की त्यांना बाकीचे सगळे कंप्लेंट्स असतात ना, डायबिटीस, हायपरटेन्शन, विकनेस, तर ते ऑपरेशन सहन करू शकतील का, पुढची किमोथेरपी, रेडिओथेरपी सहन करू शकतील का, हे नीट विचार करून मगच ते ऑपरेशनसाठी गेल्या पाहिजेत. नुसतं ऑपरेशन करून जर पुढची ट्रीटमेंट घेतली नाही तर मग ही इनकम्प्लीट ट्रीटमेंट म्हणणार, मग चान्सेस ऑफ रिकरन्स किंवा रिलॅप्स वाढतो. म्हणून त्यांना आधीपासून सांगतो की आपण फुल ट्रीटमेंट जर आपलं शरीर साथ देते तरच आपण ही ट्रीटमेंट घेऊया. पण मग अशा केसमध्ये म्हणजे ज्यांना तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे ट्रीटमेंट घेतलं जास्त वयाच्या लोकांना, तर त्यांना म्हणजे मृत्यू होऊ शकतो का ट्रीटमेंट नाही घेतली, म्हणजे जसं तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे? कारण की ते किमोथेरपी, रेडिओथेरपी घेतात आणि नंतर मग ती गाठ जरी आपण काढली नाही तर मृत्यू होत नाही. पण मग त्यांना ती गाठ शरीरामध्ये आहे तर ती गाठ शरीरामध्ये किती स्प्रेड होते ते अगेन आपण जे आतमधलं पॅथॉलॉजिकल ट्रीटमेंट म्हणतो त्याच्यावर ते अवलंबून असतं. कधी कधी 7-8 वर्ष देखील कुठेही स्प्रेड होत नाही आणि त्या न काढण्यामध्ये पण हट्टकट्ट असतात. अरे अच्छा. आता आपण एवढं बोललोच आहोत, पण म्हणजे लोकांना असं वाटतं की
तंबाखू नाही खाल्ला तर तोंडाचा कॅन्सर नाही होणार, सिगरेट नाही प्यायला तर फुफ्फुसांचा नाही, दारू नाही प्यायला तर लिव्हरचा कॅन्सर नाही होणार, हे ठोकताळे असतात. तर तसं हे ब्रेस्ट कॅन्सर होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायला हवी? जर फॅमिली हिस्ट्री असली तर काही करू शकत नाही. आपण स्त्री आहोत, हे स्त्रीचा आपल्याला गौरव आहे. आपल्याला ब्रेस्ट येते, वी कॅन शो ऑफ, बरोबर. आपण वय वाढणार आहोत तेही आपण रोखू शकत नाही. पण आपण काय करू शकतो की लठ्ठपणा कमी करू शकतो, आपली लाईफस्टाईल चेंज करू शकतो, मेंटल हेल्थला प्रॉपर करू शकतो. आणि जर आपण आपली लाईफस्टाईल बदलली आणि आपण लवकर सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन केलं, विच इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, तर आपण जरी कॅन्सर चुकून झाला तरी आपण लवकर पिकअप करू शकतो आणि ट्रीटमेंट घेऊ शकतो. ब्रेस्ट कॅन्सर होण्याचं प्रमाण आता वाढतंय असं म्हणतात. म्हणजे खरं तर आपल्याकडे सर्वात जास्त कॅन्सर महिलांमध्ये आढळतो तो ब्रेस्ट कॅन्सर, असं मी ऐकलंय, वाचलंय. तर यात तथ्य किती आणि का असं प्रमाण वाढतं आहे आणि मागच्या काळामध्ये कशा पद्धतीनं ते प्रमाण वाढलेलं आहे? एक मी तुला सांगू इच्छिते की ब्रेस्ट कॅन्सर फक्त फिमेल्समध्ये नसतो. हो 1% कॅन्सर मेल्समध्ये पण होऊ शकतो. हो ट्रीटमेंट सेम राहते, पण मेल्स आर नॉट अम्यून टू ब्रेस्ट कॅन्सर, अच्छा. बरोबर. आता तुमचा प्रश्न असा होता की म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायला पाहिजे? बरोबर. तर दॅट इज व्हॉट आय टोल्ड यू की लाईफस्टाईल किंवा मेंटल हेल्थ किंवा अर्ली ट्रीटमेंट. आणि मी काय स्ट्रेस करते की प्रमाण भारतामध्ये वाढलं नाही आहे, पण अवेअरनेस लोकांचा वाढला आहे. म्हणजे आता घरोघरी, दारोदारी, विलेजेसमध्ये पण डॉक्टर्स, सोनोग्राफी, मॅमोग्राफी हे अवेलेबल आहे. आणि लोकांना स्वतःचं ब्रेस्ट देखील एक्झामिन करता येतं. म्हणून ते लवकर गाठ असली ती फाइंड आउट करतात, लवकर डॉक्टरांकडे जातात, लवकर डिटेक्ट होते. म्हणून आपल्याला वाटतं की 9%च्या ऐवजी 20% झाली. म्हणजे केसेस समोर अप्रोच होण्याचे प्रमाण वाढल्यामुळे ते रजिस्टर होतात आणि म्हणून प्रमाण वाढतं. अवेअरनेस इज अ व्हेरी पॉझिटिव्ह अप्रोच विच द फिमेल्स हॅव गॉट नाउ. अन्याय होईल जर का मी हा प्रश्न विचारला नाही तर, कारण हा मुद्दा आहेच की पुरुषांमध्ये होणारा ब्रेस्ट कॅन्सर. तर पुरुषांमधल्या आपण ब्रेस्ट कॅन्सरबद्दल थोडीशी माहिती द्या. खरं तर याच्यावर आपण सविस्तर बोलूच. कशा पद्धतीनं म्हणजे प्रमाण असतं ते आणि किती वेळा वर्षी होतं, पुरुषांचा ब्रेस्ट कॅन्सर कसा चेक करायचा, महिलांमध्ये तर गाठीने लक्षात येतं, तर पुरुषांचं कसं लक्षात येईल की ब्रेस्ट कॅन्सर झाला आहे? पुरुषांमध्ये पण गाठ येते, छातीमध्ये किंवा काखेमध्ये गाठ दिसते. आणि पुरुषांची गाठ लवकर दिसते कारण त्यांना फॅट ब्रेस्टचं कमी असतं. त्यामुळे त्यांनी स्वतःने जर पाल्पेट केलं किंवा एक्झामिनेशन केलं तर त्यांना इझिली दिसतं. आणि बरेच वेळा पुरुष कपडे न घालता आरशात वगैरे दाढी वगैरे करायला उभे राहतात, तर त्यांना ती गाठ इझिली दिसते आणि ते लवकर अप्रोच होतात. त्यांच्या पण स्तनांची अलाइनमेंट बदललेली असते, एक स्तन मोठं एक स्तन छोटं असं दिसतं का? असं तसं पाहायला दिसत मिळतं? नाही कारण की त्यांना जास्त स्तन नसतं. हां जर फॅट असतं तर आपल्याला एक वरती एक खालती दिसेल, हां. पण स्तनच कमी असेल तर मग ते डिफरन्स इन द हाईट समजत नाही. अच्छा. तर डॉक्टरांशी आपण खरं तर खूप माहिती घेतलेली आहे, पण डॉक्टर ट्रीटमेंट कुठे घ्यायची हा सगळ्यांचा खूप मोठा प्रश्न असतो. आणि कुठल्या डॉक्टरकडे जायचं, पहिल्यांदा अप्रोच कुठे करायचा. तर नायरच्या मध्ये तुम्ही ते ट्रीटमेंट देता, तर त्याच्याबद्दलची पण माहिती द्याल आणि प्रेक्षकांना ॲज अ म्हणजे स्तनांचा तज्ज्ञ असल्यामुळे तुम्ही काय सांगाल या सगळ्यासाठी? पहिलं तर कुठच्याही वयामध्ये कर्करोग होऊ शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे आपण आपला जर लाईफस्टाईल, मेंटल हेल्थ, खाणं पिणं, फास्ट फूड कमी करणं, लठ्ठपणा कमी करणं हे जर कमी केलं तर आपल्याला चान्सेस कमी होतात. तिसरं म्हणजे लवकर लग्न करायला सांगत नाही, पण लग्न झाल्यानंतर 5-5, 4-4 वर्ष मूल होण्यासाठी थांबायची गरज नसते. त्याला आपण लेट प्रेग्नन्सी म्हणतो. मूल झाल्यानंतर दूध पाजणं 3 ते 6 महिने हे खूप चांगली गोष्ट आहे, तर ते आपण करावं. आणि मोस्ट इम्पॉर्टंट थिंग म्हणजे सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन. दर महिन्यामध्ये पाळीच्या पहिल्या दिवशी स्वतःचं स्तन बघायचं. ज्यांना पाळी येत नाही किंवा ज्यांची पिशवी काढली आहे त्यांनी महिन्याचा 1 दिवस पकडून ते तपासायचं. आणि अवेअरनेस प्रत्येक स्त्रीला आहे. एक स्त्री जर 5 लोकांना शिकवलं, आपण फक्त बोलतो स्त्री बडबड करतात, पण ते चांगली बडबडी करू शकतील. आणि नंतर एक स्त्री जर तिने ट्रीटमेंट घेतली तर पुरं तिचं घर आहे ते निरोगी राहील. आणि डॉक्टरांनी जसं म्हणजे सांगितलं आणि मी तुला एक विसरले सांगायला की नायरमध्ये आम्ही
नॉट ओन्ली डायग्नोसिस करतो, आम्ही तुकडाही घेतो बायोप्सी, सोनोग्राफी करतो, मॅमोग्राफी करतो. एवढंच नाही तर ऑपरेशन देखील करतो आणि त्याच्यानंतर किमोथेरपी लागली तर तेही डिपार्टमेंट खर्च सुद्धा आमच्याकडे सांगाल आहे आणि रेडिओलॉजी पण आहे. आणि आता आपल्याकडे योजना आहेत, सरकारी योजना, त्यामुळे ह्या सगळ्या आपल्याला योजनाखालती आपण फ्री करू शकतो. आणि ह्याला आपण एक म्हणतो की एका छत्रीखाली पुरी ट्रीटमेंट होऊन, फक्त आमच्याकडे पेटस्कॅन नाही आहे, जो पेटस्कॅन आपण टाटा हॉस्पिटलच्या फ्री वॉर्डमध्ये करू शकतो. अत्यंत महत्त्वाचं आपण डॉक्टरांकडनं माहिती घेतलेली आहे. ब्रेस्ट कॅन्सर कसा होतो, काय काळजी घ्यायला हवी, आणि महत्त्वाचं आहे ते म्हणजे की डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की तुमचं सेल्फ एक्झामिनेशन ही सगळ्यात पहिली टेस्ट आहे, जी मला वाटतं की अत्यंत महत्त्वाचं आत्ताचं आपलं म्हणजे सगळं डिस्कशन महत्त्वाचं आहे, पण ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. आणि जर ब्रेस्ट कॅन्सर डिटेक्ट झाला तर घाबरून जाण्याचं कारण नाही, त्याच्यासाठी उपचार आहेत आणि वेळीच तो डिटेक्ट होणं गरजेचं आहे कुठल्याही कॅन्सरप्रमाणे. आणि उपचारांसाठी इथं नायरमध्ये सुद्धा तशी सुविधा आहे, पण काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. हे डिस्कशन तुम्हाला कसं वाटलं? तुम्हाला आणखीन कुठल्या विषयावरची माहिती हवी आहे, जाणून घ्यायची आहे, हे आम्हाला कमेंट बॉक्समधनं नक्की कळवा. डॉक्टर, धन्यवाद तुमचं. कॅमेरामन नितीन वर्णेसह मी हर्षदा परब, मुंबई तकसाठी.